हॅलो, माझ्याकडे इथे सुमारे 3.21 ग्रॅम गंधक म्हणजे सल्फर आहे. मग आता माझा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की इथे दिसते आहे त्या पावडरमध्ये गंधकाचे किती अणू आहेत? तुम्ही म्हणाल, हा काय मूर्खपणाचा प्रश्न आहे, इतक्या साऱ्या पावडरमध्ये तर खूप 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 सारे अणू असणार, आपण ते कसे मोजणार? तर या व्हिडिओमध्ये आपण तेच शोधणार आहोत. आपण मोल ही संकल्पना मांडून या इतक्या पावडरमध्ये किती अणू आहेत हे कसं मोजायचं हे बघूया. आपण सुरुवात करू अणुवस्तुमान एकक म्हणजे ॲटॉमिक मास युनिट AMU पासून. आता मोलची कल्पना समजण्यासाठी आपल्याला प्रथम अणूंच्या वस्तुमानांशी व्यवहार करण्यासाठी वस्तुमानाचं एक नवीन एकक आवश्यक आहे. पहा, अणू खूप लहान असतात, त्यांचं वस्तुमान अविश्वसनीयपणे लहान असणार, बरोबर? त्यामुळे किलोग्रॅम किंवा ग्रॅम ही एकके वापरणं गैरसोयीचं आहे. म्हणून आपण अणुवस्तुमान एकक म्हणजे ॲटॉमिक मास युनिट नावाचं एक नवीन एकक आणलेलं आहे. हे वस्तुमानाचं खूप लहान एकक आहे, पण अगदी ग्रॅम किंवा किलोग्रॅमसारखंच वस्तुमानाचं हे एकक आहे. पण अर्थातच जेव्हा आपण एखाद्या नवीन एककाबद्दल शिकतो तेव्हा आपल्याला स्वतःला विचारावं लागतं की हे एकक किती मोठं आहे, या एककाची व्याख्या काय? तर मग एक यू किंवा एक ॲटॉमिक मास युनिट म्हणजे किती मोठं आहे? तर आपण यूची व्याख्या कशी करतो पहा. आपण समजा कार्बन 12चा एक अणू घेतला. आता त्याच्या वस्तुमानाची व्याख्या 12U अशी आहे. वस्तुमान M बरोबर 12U. आता हे आपण मोजलेलं नाही आहे, हे आपण निश्चित केलेलं आहे. ठीक आहे, आपण कार्बन 12च्या एका अणूचे वस्तुमान 12U आहे हे निश्चित केलं आहे. ठीक आहे, मग 1U म्हणजे काय? 1U म्हणजे कार्बन 12चे जे वस्तुमान आहे त्याचा 12वा भाग म्हणजे 12U भागिले 12 म्हणजे 1U, बरोबर? म्हणून आपण एक अणुवस्तुमान एकक किंवा 1U हे कार्बन 12च्या समस्थानिकाच्या एका अणूच्या वस्तुमानाचा 12वा भाग अशी परिभाषा करतो. या टप्प्यावर तुम्हाला प्रश्न पडले असतील की आपण कार्बनला संदर्भ म्हणून का निवडलं, इतर कुठल्या मूलद्रव्याला का नाही? तर खरं असं आहे की शास्त्रज्ञांनी प्रत्यक्षात हायड्रोजनपासून सुरुवात केली, कारण हायड्रोजन सगळ्यात हलका मूलद्रव्य आहे. पण हायड्रोजनचा वापर करत असताना काही समस्या आल्या, म्हणून मग शास्त्रज्ञ ऑक्सिजनकडे वळले, कारण ऑक्सिजन निसर्गामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. पण त्याचा वापर करताना सुद्धा काही समस्या आल्या आणि शेवटी आपण कार्बनसोबत जाण्याचा निर्णय घेतला. कार्बनसुद्धा निसर्गामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, पण कुठलं तरी मूलद्रव्य संदर्भ म्हणून निवडायचं होतं आणि कार्बनला निवडलं गेलं. ठीक आहे, मग आता पुढे येणारा प्रश्न म्हणजे कार्बन 12च्या एका अणूचं वस्तुमान 12U असं का निश्चित केलं? दुसरी कुठलीही संख्या का नाही घेतली? 12च का बरं? कार्बनमध्ये किती प्रोटॉन आणि किती न्यूट्रॉन आहेत? कार्बनमध्ये 6 प्रोटॉन 6 न्यूट्रॉन आहेत. इथे आपण प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांचा एकत्र विचार करतोय, कारण त्यांचं वस्तुमान जवळजवळ समानच आहे. खरं तर न्यूट्रॉनचं वस्तुमान प्रोटॉनच्या वस्तुमानापेक्षा थोडंसं जास्त असतं, पण आपण ते दोन्ही समानच आहे असं मानू शकतो. तर एकूण कार्बन 12च्या एका अणूमध्ये हे 12 कण आहेत. आता या 12 कणांचं वस्तुमान 12U असं आपण निश्चित केलं आहे. तर म्हणजे आपण काय म्हणतो आहे की प्रत्येक प्रोटॉनचं किंवा न्यूट्रॉनचं वस्तुमान हे 1U आहे. म्हणजे मग 1U हे एका प्रोटॉनचं किंवा एका न्यूट्रॉनचं वस्तुमान आहे. 1U काय दर्शवतो याचा विचार करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. ठीक आहे, तर म्हणजे 1U हे प्रोटॉन किंवा न्यूट्रॉनचं वस्तुमान आहे. चला, आता इथे आपण ऑक्सिजनचा एक अणू घेतला, तर ऑक्सिजन 16 या समस्थानिकाच्या एका अणूचं वस्तुमान किती असेल असं तुम्हाला वाटतं? ऑक्सिजनच्या एका अणूचं U या एककामध्ये अणुवस्तुमान किती असेल? तर ऑक्सिजनच्या एका अणूमध्ये एकूण 16 कण आहे. 16 प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स एकत्र आहेत, बरोबर? म्हणजे प्रत्येक कणाचे प्रत्येक प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं वस्तुमान 1U असल्यामुळे याचं वस्तुमान 16U च्या बरोबर असलं पाहिजे. म्हणून ऑक्सिजनचं वस्तुमान 16U च्या जवळपास आहे.
आता आपण इथे पाहू शकतो की हे अगदी बरोबर 16 नाही आहे, हे 16 यूच्या जवळपास आहे, कारण प्रत्येक प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं वस्तुमान बरोबर 1 यू इतकं नाही आहे. त्याचप्रमाणे क्लोरीनचा समजा आपण समस्थानिक घेतला, क्लोरीन 35, तर याचं वस्तुमान 35 यूच्या आसपास असेल. ठीक आहे. आता आपण स्वतःला एक प्रश्न विचारणार आहोत. परत एकदा कार्बनकडे येऊया आणि आपल्याला माहिती आहे की कार्बनचे वस्तुमान व्याख्येनुसार 12 यू इतकं आहे. आता विचार करा की कार्बनचे आपल्याला किती अणू घ्यावे लागतील जेणेकरून त्या सगळ्या कार्बनच्या अणूंचं एकूण वस्तुमान 12 ग्रॅम होईल. मग आता तुम्ही कल्पना करू शकता की एका अणूचं वस्तुमान खूप छोटं आहे. आपल्याला 12 ग्रॅम कार्बन बनवण्यासाठी खूप 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 सारे अणू लागणार, बरोबर. आपल्याला कदाचित अब्जावधी अणू लागतील. पण त्या अणूंची संख्या मोजायची कशी? या सगळ्या अणूंची संख्या किती असेल ज्यामुळे आपण घेतलेलं वस्तुमान 12 ग्रॅम होईल? तर शास्त्रज्ञांनी प्रत्यक्षात हे सोडवलं. खूप 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 सारे कार्बनचे अणू घेतले ज्यांचं वस्तुमान 12 ग्रॅम असेल आणि त्या अणूंची संख्या मोजली तर ती येते 6.022 गुणिले 10⁻23 आणि या अंकाला ॲव्होगॅड्रो अंक असं म्हणतात. म्हणजे जेव्हा इतके सारे कार्बनचे अणू घेतले जातील तेव्हा त्यांचं वस्तुमान 12 ग्रॅम असेल. ही खूप मोठी संख्या आहे, बरोबर. या संख्येला ॲव्होगॅड्रो अंक म्हणतो आपण, जी अमेडिओ ॲव्होगॅड्रो या शास्त्रज्ञाच्या नावावरून ठेवली आहे. यालाच आपण मोलसुद्धा म्हणतो. जसं डझन असतं की नाही तसंच हे मोल असतं. म्हणजे समजा आपण 12 फळं घेतली तर त्याला आपण 1 डझन फळं असं म्हणतो. 12 बॉल घेतले तर 1 डझन बॉल्स आहे असं म्हणतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण इतके सारे फळं घेऊ 6.022 गुणिले 10⁻23 इतके फळं जेव्हा घेऊ तेव्हा आपण असं म्हणू की आपल्याकडे 1 मोल फळं आहेत. त्याचप्रमाणे इथे आपण कार्बन अणूंच्याबद्दल बोलतो आहे. तर जेव्हा आपण इतके सारे कार्बनचे अणू घेऊ तेव्हा आपण असं म्हणू शकतो की आपल्याकडे 1 मोल कार्बनचे अणू आहेत. ठीक आहे. तर म्हणजे आता तुम्ही या संख्येचं महत्त्व पाहू शकता. 12 ग्रॅम कार्बनमध्ये इतके अणू आहेत. तसंच 24 ग्रॅम कार्बन घेतला आपण तर त्यात याच्या दुप्पट अणू असतील. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं तर आपल्याला यू म्हणजे ॲटॉमिक मास युनिट किंवा अणुवस्तुमान एककामधून आपल्याला परिचित असलेल्या ग्रॅममध्ये रूपांतरण करण्यासाठी आपण हे जे रूपांतरण घटक कन्व्हर्शन फॅक्टर वापरतो आहे ते आहे हे ॲव्होगॅड्रो अंक. आणि मग मोल म्हणजे काय? मोल ही ॲव्होगॅड्रो अंक इतकी संख्या दर्शवते. ही संख्या अणूंची, रेणूंची, कणांची, फळांची कशाशीही असू शकते. आणि या संख्येमध्ये काय खास आहे? हे लहान वस्तुमान एकक म्हणजे यू मधून ग्रॅममध्ये रूपांतर करण्याचा घटक आहे. आता पहा आणखी एक उदाहरण. समजा आपण ऑक्सिजन 16चे 1 मोल अणू इतके घेतले तर त्यांचं वस्तुमान किती असेल? पहा, 12 यू इतकं वस्तुमान असलेले इतके सारे अणू घेतले तर त्यांचं वस्तुमान येतं 12 ग्रॅम. मग 16 यू इतकं अणुवस्तुमान असलेले इतके सारे अणू जर आपण घेतले तर त्यांचं वस्तुमान किती होईल? बरोबर 16 ग्रॅमच्या बरोबर होईल. तसंच आपण जर क्लोरीनचे इतके सारे 1 मोल इतके अणू घेतले तर त्यांचं वस्तुमान असेल 35 ग्रॅम. आता याबद्दल बोलण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे कार्बन 12चे मोलर वस्तुमान 12 ग्रॅम आहे असे आपण म्हणतो. कार्बन 12चे वस्तुमान 12 ग्रॅम प्रति मोल इतके आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणून मग ऑक्सिजनचे मोलर वस्तुमान 16 ग्रॅम प्रति मोल, तसंच क्लोरीनचं वस्तुमान 35 ग्रॅम प्रति मोल असं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि आता लक्षात ठेवा, हे बरोबर 35 ग्रॅम किंवा बरोबर 16 ग्रॅम असं नाही आहे, कारण इथे वेगवेगळ्या समस्थानिकांचे वस्तुमान वेगवेगळे आहे. त्यामुळे त्यांचे वस्तुमानसुद्धा मोजावे लागेल. तर ऑक्सिजन 16 समस्थानिकाचे मोलर वस्तुमान 16 ग्रॅम प्रति मोल आहे. हे वस्तुमान बरोबर 16 ग्रॅम असे का नाही आहे किंवा हे बरोबर 35 ग्रॅम असे का नाही आहे हे आपण आता समजून घेऊया. समजा आपण क्लोरीन घेतला तर नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या क्लोरीनमध्ये क्लोरीन 35चे अनेक अणू असतील, पण त्यात क्लोरीनचे इतर समस्थानिके सुद्धा असतील.
म्हणजे त्या सॅम्पलमधला प्रत्येक अणू हा क्लोरीन 35 आहे असं नाही. आणि क्लोरीन 35 प्रमाणेच क्लोरीन 37 हा सुद्धा एक मुबलक समस्थानिक क्लोरीनचा आहे. तर इथे काय करतात, आपण या अणुवस्तुमानांची सरासरी किंवा वेटेड ॲव्हरेज किंवा भारित सरासरी घेतली जाते आणि मग क्लोरीनचं सरासरी अणुवस्तुमान काढलं जातं. आणि म्हणून क्लोरीनचं सरासरी अणुवस्तुमान बरोबर 35 नसून 35.453 U इतकं आहे. तर मग आता जर मी क्लोरीनचा 1 मोल घेतला, शुद्ध क्लोरीन नाही, निसर्गात ज्या प्रमाणात क्लोरीन सापडतात त्याप्रमाणे आपण जर क्लोरीनचा 1 मोल घेतला तर त्या एका मोलाचे वस्तुमान 35.453 ग्रॅम इतकं होईल. त्याचप्रमाणे जर आपण कार्बनचा 1 मोल घेतला, ज्यात कार्बन 12, कार्बन 14 अशी समस्थानिके आहेत, तर त्याचं वस्तुमान 12.0107 ग्रॅम इतकं भरेल, बरोबर 12 ग्रॅम इतकं नसेल. तर मग याचा अर्थ मोल हे एक रूपांतरण घटक आहे. ठीक आहे. आणि म्हणून आता आपण आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. आपण विचारलं होतं की जर आपल्याकडे 3.21 ग्रॅम गंधक असेल तर त्यामध्ये किती अणू असतील. तुम्ही व्हिडिओ थांबवा आणि तुम्हाला स्वतःला याचं उत्तर शोधता येतं का ते पहा. आपण गंधकाचा जर 1 मोल घेतला तर त्याचं वस्तुमान असेल 32.065 ग्रॅम. आता या 32.065 ला आपण 32.1 असं म्हणू शकतो. तर 1 मोल सल्फरचं वस्तुमान असेल 32.1 ग्रॅम. म्हणजे 32.1 ग्रॅम हा गंधकाचा 1 मोल दर्शवतो. माझ्याकडे किती गंधक आहे? 32.1 नाही, 3.21 ग्रॅम इतका आहे. म्हणजे 1 मोलचा 10वा भाग. म्हणून मग 3.21 ग्रॅम गंधकामध्ये इतके अणू असतील. म्हणजे 6.022 गुणिले 1022 इतके अणू या गंधकामध्ये असतील. आता अजून एक उदाहरण. शेवटचा प्रश्न. जर मी कार्बन डायऑक्साईडचा 1 मोल घेतला तर त्याचे वस्तुमान किती असेल? कार्बन डायऑक्साईडच्या एका मोलचे मोलर वस्तुमान किती आहे? ठीक आहे, आपण हे सोडवूया आता. जर माझ्याकडे कार्बन डायऑक्साईडचा 1 मोल असेल तर त्यात कार्बन डायऑक्साईडच्या रेणूंची ॲव्होगॅड्रो अंक इतकी संख्या असली पाहिजे, बरोबर. जर माझ्याकडे कार्बन डायऑक्साईडचा अर्धा मोल असेल तर याचा अर्थ माझ्याकडे कार्बन डायऑक्साईडच्या ॲव्होगॅड्रो अंकाचा अर्धा भाग असेल. ठीक आहे. आता प्रश्न असा आहे की त्यात कार्बनचे किती अणू असतील आणि ऑक्सिजनचे किती अणू असतील. पहा, कार्बनच्या एका रेणूमध्ये कार्बनचा 1 अणू असतो. कार्बनचा हा 1 रेणू आपण बघितला तर त्यात कार्बनचा 1 अणू आहे, ऑक्सिजनचे 2 अणू आहेत. कार्बन डायऑक्साईडचे 5 रेणू असतील तर त्याच्यात 5 कार्बन आहेत आणि 10 ऑक्सिजन आहेत. म्हणजे कार्बनच्या अणूंची गणना करताना नेमकी तीच मात्रा असली पाहिजे. म्हणजे माझ्याकडे कार्बन डायऑक्साईडचा 1 मोल असेल तर याचा अर्थ माझ्याकडे कार्बनचा सुद्धा 1 मोल आहे, कार्बन अणूंचा 1 मोल आहे. म्हणजेच आपल्याकडे कार्बनचे सुद्धा इतके अणू आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे ऑक्सिजनचे याच्या दुप्पट इतके अणू आहेत. म्हणजे कार्बन डायऑक्साईडच्या 1 मोलमध्ये कार्बनचे इतके सारे अणू आणि ऑक्सिजनचे ह्याच्या दुप्पट इतके अणू आहेत. आणि मग यांचं ग्रॅममध्ये रूपांतरण केल्यावर आपल्याला पहा हे मिळतं. कार्बनच्या अणूंचं वस्तुमान आहे 12.01 ग्रॅम आणि ऑक्सिजनच्या अणूंचं वस्तुमान आहे 2 गुणिले जवळपास 16 ग्रॅम. आणि मग आपल्याला सोडवल्यावर 44.0095 ग्रॅम इतकं कार्बन डायऑक्साईडच्या एका मोलचं वस्तुमान मिळेल. ठीक आहे. तर या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.